प्रत्येक महिन्याला किराणामधून आपण अर्धा किलो टोमॅटोचा सॉस घरी मागवतो. पण आज आपण एकदम केमिकल फ्री आणि एकदम घट्ट असा नॅचरल कलरसहित घरच्या घरी टोमॅटोचं सॉस, तेही अर्धा किलो टोमॅटोचं प्रमाण घेऊन कसं बनवायचं तर ते बघणार आहोत. मी सुद्धा हा टोमॅटो सॉस पहिल्यांदाच घरी बनवलेला आहे आणि एकदम अप्रतिम झालेला आहे. तुम्ही बघू शकता, एकदम नॅचरल कलर असा आलेला आहे. विशेष म्हणजे एकदम घट्ट दाटसर असा आहे. आणि हा टोमॅटो सॉस किती दिवस टिकेल हे सुद्धा मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर हा टोमॅटो सॉस बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे. ताजेच घ्यायचे आहे, म्हणजे कातडे त्याचं एकदम कडक असा असायला हवं. एकदम लूज असणारा टोमॅटो इथं वापरायचे नाही, म्हणजे छान रसरशीत असेही टोमॅटो असतात आणि याचा सॉसही खूप छान असं बनतो. त्यानंतर आपल्याला हे थोडेसे जाडसर असेच कट करून घ्यायचे आहेत. तर हा टोमॅटो सॉस मी इथे कढईमध्येच बनवून घेत आहे. तर त्यासाठी इथे मी जाडसर अशी कढई वापरलेली आहे. तर आपल्याला कट करून घेतलेले जे टोमॅटो आहे ते ह्या कढईमध्ये घालून घ्यायचे आहे. कढई जरी मी गॅसवरती ठेवलेली असेल तरी हा गॅस बंदच आहे. त्यानंतर ह्या टोमॅटोला छान असा फ्लेवर आणण्यासाठी आपण यामध्ये 1 इंच अद्रकीचा तुकडा घालून घेणार आहोत, 2 लवंग, 9 ते 10 मिरी, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक छोटासा अर्धा कांदा. जर तुम्हाला लसूण आणि कांदा यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता व बाकीचेही सर्व साहित्य यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याला छान थोडंसं तिखटपणा आणण्यासाठी इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेत आहे. तर हे लाल तिखट घालत असताना नॅचरली लाल तिखट असलेलंच मी इथे घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. तर एका चमच्याच्या मापाने इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ इथे घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर साखर इथे मी याच चमच्याने जर तुम्ही मोजली तर 5 चमचे साखर मी यामध्ये घातलेली आहे. मी जरी साखर घालत असताना मोठ्या चमच्याने 2 चमचे साखर घातलेली असली तरी ती स्टीलच्या चमच्याने म्हणजे छोट्या चमच्याने जर मोजली तर 5 चमचे असे भरते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथे व्हिनेगर घालायचं आहे. तर व्हिनेगर घालत असताना त्याच चमच्याने इथे 2 ते 3 चमचे आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे. व्हिनेगर हे सर्वात महत्त्वाचं आहे. व्हिनेगरमुळे टोमॅटोला एक आंबटपणा येतो आणि टिकायला सुद्धा मदत होते. जर तुम्हाला असं वाटत असेल की सुरुवातीला आपण साखर किंवा मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त होत आहे तर थोडंसं कमी घातलं तरीही चालेल. त्यानंतर मी तुम्हाला इथे सांगेलच की अजून कधी आपण यामध्ये मीठ किंवा साखर वापरू शकतो. त्यानंतर कुठलाही बाहेरचा कलर न वापरता इथे मी छान असं हे जे बीट आहे ना, ते बीटचे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत. फक्त आपल्याला कलर आणण्यापुरतंच इथे बीट घालायचं आहे. त्यानंतर मी ते 1 चमचा मोहरी घातलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकत्रित करून घेतल्यानंतर आता आपण इथे गॅस ऑन करणार आहोत. तर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून छान 15 ते 20 मिनिट कमी गॅसवरती छान शिजू द्यायचं आहे. जर तुम्हाला इथे कढई वापरायची नसेल तर तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता. त्यावेळेला तुम्हाला फक्त 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 15-20 मिनिटानंतर जर बघितलं ना तर भरपूर असं पाणी सुटलेलं दिसेल. आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. हे टोमॅटोचाच रस आहे जो छान असा बाहेर आलेला आहे. तर त्यानंतर आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि हे थोडंसं थंड होऊ देत आहे. थोडं थंड झाल्यानंतर आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत. तर गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये जर आपण टाकलं तर ते बाहेर वरती येऊ शकतं. त्यामुळे मी थोडंसं हे थंड होऊ देत आहे. तर आता आपल्याला हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून बारीक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसू शकते की एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. एकदम व्यवस्थित असा कलरसुद्धा आलेला आहे. तर त्यानंतर आता आपण एका गाळणीने एका पातेल्यामध्ये किंवा एका टोपलीमध्ये हे छान असं गाळून घेणार आहोत, जेणेकरून जे टोमॅटोचे बिया असतील किंवा आपण मिरीसुद्धा किंवा लवंग हे अख्खच घातलेले होते तर हे सर्व वरच्या वर या गाळणीमध्ये निघून येते.
आणि ज्या प्रकारे एकदम मऊसर असा टोमॅटो सॉस असतो ना, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा हा मिळतो. तर अशा प्रकारे मी छान गाळणीने ही गाळून घेत आहे. सर्वांच्याच घरी टोमॅटो सॉस हा नक्कीच आणला जातो आणि आता जर अशा प्रकारे जर घरच्या घरी आपण टोमॅटो सॉस बनवून जर घरी ठेवला तर तो आपण केमिकल फ्री म्हणजे एकदम छान असा आपण नॅचरली मुलांना देऊ शकतो. तर त्यामुळे आपण हा बनवायला काहीच हरकत नाही आणि एकदम सोप्या अशा स्टेप आहे आणि एकदम झटपट असा हा सॉस तयार सुद्धा होतो. तर अशा प्रकारे मी सर्व छान एका गाळणीने मस्त असं गाळून घेतलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित असं गाळून घेतल्यानंतर आता आपल्याला हे परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही जर याची कन्सिस्टन्सी जर बघितली तर थोडी पातळ अशी दिसत आहे. तर आपल्याला सॉस टिकवण्यासाठी छान याच्यातलं अजून पाणी असं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे हा सॉस छान असा टिकेल. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडंसं अजून मीठ किंवा साखरेचं प्रमाण हवं आहे तर ह्या वेळेला तुम्ही टेस्ट करून बघू शकता आणि यामध्ये वाटलंच तर थोडंसं मीठ किंवा साखर टाकायचं आहे. पण मला यामध्ये अजिबात मीठ किंवा साखर वरतून घालण्याची आवश्यकता पडलेलीच नाही आहे. असं परफेक्ट असं प्रमाण मी इथं वापरलेलं आहे. अगदी थोडाच वेळ मी हा शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा बऱ्यापैकी आटून आलेला आहे. आता आटवलेला सॉस आपण एकदा चेक करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये अगदी थोडासा सॉस इथे घेऊन बघत आहे. जर तुम्ही ही प्लेट खालीवर करून बघितली किंवा हा सॉस एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जायला लागला तर अजून यामध्ये कसर बाकी आहे आणि अजून आपल्याला हा थोडा शिजवण्याची गरज सुद्धा आहे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा गॅस ऑन केला आहे आणि हा टोमॅटो सॉस पुन्हा एकदा छान असा शिजवून घेत आहे. अजून 4 ते 5 मिनिट मी कमी गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि हा टोमॅटो सॉस एका दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेत आहे. तुम्ही जर बघितला तर एकदम परफेक्ट असा टोमॅटो सॉस आपला इथे तयार झालेला आहे. विशेष म्हणजे हा टेस्टला सुद्धा एकदम छान असा लागतो. सेम जसा मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच हा टोमॅटो सॉस इथे झालेला आहे. आणि पुन्हा एकदा हा थोडासा थंड झाल्यानंतर जर प्लेटवरती तुम्ही टाकून बघितला तर अजिबात हा त्याची जागा सोडत नाही किंवा पाणीपणा त्याला दिसत नाही. म्हणजे हा टोमॅटो सॉस एकदम परफेक्ट असा इथे तयार करून घेतलेला आहे. तर परफेक्ट असं टोमॅटो सॉस तर तयार झालेलाच आहे आणि राहिला प्रश्न टोमॅटो सॉस टिकवण्याचा. तर हा टोमॅटो सॉस एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये फ्रीजच्या बाहेर महिनाभर छान असा टिकू शकतो. पण हा फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने आरामशीर असा टिकेल. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी एकदम नैसर्गिकरित्या टोमॅटो सॉस तुम्ही सुद्धा तयार करू शकता. तर माझ्या सर्वच रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर त्यामुळे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.